मित्रांनो, व्यवसाय करायचं जर म्हणलं ना तर माणूस कशा प्रकारे पण करू शकतो आणि कसंही करू शकतो. तुम्ही काय हे पाहताय का, हे पांढरा रुमाल आणि टोपी आहे बाबा. आमच्याकडे जरा ऊन लई मोक्कर पडते ना, त्याच्यामुळे हे सेटअप केलं जरा बरं आहे ना. हां विषय काय चालू होता आपला, व्यवसाय जर करायचं म्हणलं तर माणूस कसं पण करू शकतो. मित्रांनो, आमच्या गावाजवळ एक गाव आहे छोटंसं, तिथलं एका युवा शेतकऱ्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये भेटते का, ते 1500 रुपये कमीत कमी 8 ते 10 महिने जमा केले. आता तुम्ही लावा ते अंदाज, 15,000 12,000 10,000 काहीतरी पैसे झाले, 10-12,000 रुपये. तर ते पैसे जमा करून मस्तपैकी मित्रांनो दोन पिल्लावाली एक शेळी विकत घेतली होती. आणि ही गोष्ट मित्रांनो मागच्या 1.5 ते 2 वर्षाची. तर मित्रांनो, आज त्याच्याकडे स्वतःच्या 4 ते 5 शेळ्या आहेत आणि त्या शेळ्याखाली कमीत कमी 7 ते 8 पिल्लं आहेत. म्हणजे चांगल्या हिशोबाने जर विचार केला ना, महिन्याचंच उत्पन्न काढलं तर 2 महिन्याला जर त्यांनी एक बी पिल्लू विकलं तर आरामशीर त्याला 10 ते 12,000 रुपये. म्हणजे वन टाईम जर त्यांनी पूर्ण लॉट घातला ना मित्रांनो, तर आज 70-80 हजार रुपयाचा वन टाईमचा लॉट आहे. एक पिल्लू आपण 10,000 रुपयाला पकडायचं, 6-6, 7-7 महिन्याचे पिल्लं आहेत. आणि मित्रांनो, आमच्याकडे कसं आहे की चांगलं खानपान, 6 महिन्याचं पिल्लू असलं का कुठं पण चांगल्या प्रकारात विकतं ते. 6 महिन्याचं पिल्लू असलं तर आरामशीर 10 ते 11 हजार रुपयाला पिल्लू जातं. तुम्ही विचार करा, आता 7-8 पिल्लं आहेत त्याच्याकडं. आज त्याच्याकडं काही कमी एक पेटी माल आहे की नाही, 1 लाख रुपयाचा माल आहे की नाही त्याच्याकडं. तुम्ही विचार करा, एखाद्याला जर सुरुवात करायची म्हणलं तर कसं पण करू शकतो. लाडके बहिणीचे 1500 रुपये कोणी विचार करतं का? आमच्याकडे लोक ते लाडके बहीण योजनेचे पैसे बाजारातच घालून टाकतं. 1500 रुपये काय आले, ते कर बाजार, घी काकड्या, घी किराणा, संपले पैसे. पुढच्या लाडके बहिणीचे लॉटची वाट पाहतात लोक. पण या भाऊने काय डोकं लावलंय, काय दिमाग लावलंय, सल्यूट भाऊ आपला त्याला. अरे काय नादखोळा कार्यक्रम केलाय. व्यवसायाची सुरुवात करा कुठून ना कशी ना कशी. पैसे नसतील तर अशा प्रकारे काहीतरी जुगाड करून लाडके बहीण योजनेचे पैसे जमा करा. यांनी लाडके बहिणीचे गेले, तुम्ही PM किसानचे करा. काहीतरी करून जुगाड करा, पण काहीतरी व्यवसाय सेटअप लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पहा, सोशल मीडिया आहे की नाही, माझं बोलणं तुम्हाला खोटं पण वाटू शकतं, एखादी स्टोरी पण वाटू शकतं. तर टेन्शन घेऊ नका, याच्यावरती आपण लवकरच त्याचं एक मुलाखतमध्ये एक व्हिडिओ टाकणार आहोत. तो लॉंग व्हिडिओ राहील आणि 5-6 मिनिटापर्यंत व्हिडिओ राहील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. आपण सविस्तर माहिती त्याच्याकडूनच ऐकून घेऊ, जेणेकरून इतर युवा शेतकऱ्यांना काहीतरी नवीन व्यवसाय करण्यासाठी चांगल्या प्रकारे जुगाड लागेल. आणि भांडवल नसलं तरी असं काहीतरी रिकामं काम करून ते भांडवल तयार करून घे बस.